मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? ते शांत खूप आहेत, बोलायला हवं त्यांनी. बोलत नाहीत? नाही. आता ती सकाळपासून 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत किचनमध्ये असते. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामं असते. बोलणार कधी? कधी बोलायचं? सगळ्यांशी पण बोलायला हवं ना. घरामध्ये मुलं आहेत, माझी 3 सासू सासरे आहेत. अच्छा, सगळ्यांशीच बोलत नाही? हा, म्हणजे जास्त नाही. काय जेवढ्यात तेवढं. आता कामापुरतं बोलतो. कामापुरतं बोलता? बाकी काय? बाहेरचं कोणी आलं त्यांच्याशी म्हणा असं नाही बोलत का? हो, बोललं पाहिजे, पण ह्याला काय अर्थ आहे? आता पहिलं खोडकर होतं, सगळे लहानपणी खोडकर बोलायचे. आता शांत झालं तर मला शांत बस. अरे काय प्रॉब्लेम होता तुमचा? आणि वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? तिला राग लगेच येतो. तो राग वाढू नये म्हणून ते म्हणतात गप बसलेलं बरं. तुम्ही कधी राग शांत करणार? प्रयत्न करेन. सगळ्यांसमोर बोलते, प्रयत्न करत करणार नाही, फक्त प्रयत्न कर. तुम्ही सांगा, मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला? त्यांनी मुलांना वेळ दिला पाहिजे. म्हणजे मुलांचे एक हे असतं की वडिलांनी आईनी बाहेर कुठेतरी बरोबर न्यायला पाहिजे, अशी मुलांची आशा असते. मग ती त्यांनी पूर्ण करावी. काय हो? हो, आता मीच तुळशीबाग बघितलं नाही ना, आमची मुलगी पण म्हणते तुळशीबाग दाखवायचं. मग तिला म्हणलं तू आधी मला दाखव, नंतर मग तुला दाखवतो. मग असं तुम्ही पुण्यात राहून मी बघितलेलं नाही अजून. पुण्यात राहून तुळशीबागेत नाही गेला? नाही गेलो अजून. पुण्यातलं काय काय माहिती आहे सांगा? 5 ठिकाणं सांगा. पुण्यात काय काय आहे सांगा? काय शनिवारवाडा कॉर्पोरेशन 2, दगडूशेठ 3 आणि एक स्वारगेट 4. बस संपली. पुणे संपलं म्हणतात ते. लिस्ट संपली. त्यांचं म्हणणं आहे, मीच नाही बघितली तुळशीबाग, तर तुम्हाला कुठे? म्हणजे माझी कंप्लेंट अशी नाही त्यांच्याबद्दल, मुलांची कंप्लेंट आहे म्हणून मी सांगते. काय हो? आता जायचं ना 15 तारखेला तुळशीबागेत. आणि वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? बहिणीचं नाही काय तसं, व्यवस्थित आहे स्वभाव. फक्त तुळशीबागेत ते मुलांकरतात, तुम्हाला नाही. बरं. पण दोघे तरी फिरायला जाता की नाही कधी? जातो ना, तसे नेतात. म्हणजे आम्ही वर्षातनं 1 वेळा तिरुपती बालाजीला जातो. नशीब, मला वाटलं पर्वती. नाही, तिरुपती बालाजी. वा, छान. आता अरे हो, तुम्ही घरातल्यानी सांगा ना या दोघांबद्दल. स्वभावनी छान आहे, सगळ्यांना मिळून मिसळून घेते, जो कोणी त्याचं सर्वांचं करते. फक्त तिला राग येतो, तो कमी करावं तिने, बस. बरं, अजून तुम्ही? आमचं तेच म्हणणं आहे, राग नाही पाहिजे. ह्या कोण असतात? आणि नाही, यांच्या सासूबाई. तुमच्या सासूबाई? त्यांचं सांगतात. अच्छा, दोघांचंही कॉमन आहे म्हणजे. 3 सुना, 3ही मुलीच आहेत. मला एकच मुलगी आहे. 3 मुली आहेत. अजून कोण बोलणार? द्या पाठीमागे. माझ्या मुलीचं जरा स्वभाव रागीट आहे, जावयांचं शांत स्वभाव आहे. बर. वहिनी आणि बहीण दोघींचा स्वभाव छान. वहिनी पण सगळ्यांना मिळून मिसळून घेते आणि बहिणीने लहानपणापासून आम्हाला खूप जीव लावला. आता तुम्ही सगळ्यांनी यांना बक्षीस मिळवून द्या. अभिनय करायचा सगळ्यांनी, ओठांची हालचाल करायची नाही. आणि तुम्ही मस्त गाणं ओळखायचं, मराठी गाणं. हा, ही दोन्हीही बक्षिसं मिळाली पाहिजेत. रेडी? पहिलं गाणं बोलू नका, बोललात तर बाद. नाचू कशी कंबर लचकली. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. 1, 2, 3. बोलायचं नाही. शोधू कशी. एक बोलताय. एकविराई. दिसला ग बाई दिसला. आई वडील. 10, 9, सासू सासरे. 8, दिसला 7, बाई दिसला. 6. करा अभिनय सगळ्यांनी. 4, देवळात. 3. एकविराई. वेळ संपली. कुठलं होतं म्हणा? स्वदेशी मानव रावळी अंक. मग गाणं म्हणा. शोधिसी मालवा राऊळी मंदिरे, तो देवा आपल्या अंतरी. शोधिसी मानवा राहुळी अंतरी. वेळ संपली आणि हे बक्षीस गेलं. हा, बरं. आता यानंतर कोण जिंकणार पैठणी बघूया. विश्राम.